राम कृष्ण हरी मंडळींनो, जय साईनाथ. आज आम्ही चाललो आहोत समृद्धी महामार्गाने श्री क्षेत्र शिर्डी येथे. साईंच्या आशीर्वादाने आम्ही कल्याण येथे पोचलो. जवळच फाट्यावर चहा पाणी घेऊन थेट आम्ही समृद्धी महामार्गावरून मळ्यात जाणार होतो. रात्री उशिरा निघाल्यामुळे रस्त्यालगत करिश्मा धाबा येथे पोट पाण्याला आधार मिळेल असे 2 घास खाण्यासाठी आम्ही इथे थांबलो. तसेच शंभू आहेत, हरीशभाई आहेत, मी स्वतः पण इथं होतो. सोहन, कुकुल, आम्ही सर्वांनी चपाती, एक भाजी आणि डाळ खिचडी असं एकदम स्वादिष्ट आणि सोज्वळ जेवण मागवलं होतं. जेवलो आणि तसेच थेट निघालो. कुकुलला पण तिथे सोडायचं होतं, कारण की कुकुल चालत जाणार होता भाऊंचा मळा ते पंढरपूर. आणि मग पुढे आम्ही आमच्या गाडीत बसलो. गाडी आमची समृद्धी महामार्गाला लागली आणि हा समृद्धी महामार्गाचा टनल अतिशय सुंदर असं काम केलं आहे. सरकारचं मी खरंच धन्यवाद देईन की मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या सर्व प्रवाशांना सुखद आणि सोयीस्कर असा प्रवास त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. खूप आनंदित वाटत होतं ह्या महामार्गावरून जाताना. मंडळींनो, दाबून जेवल्यामुळे काय होतं हे तुम्हाला पाहायचं आहे काय? तर आता बघा, हे बघा, काय बघा, हे बघा, हे असे दाबून जेवतात आणि प्रवासात झोपतात. मग शेवटी शंभूंसोबत मला कंपनी द्यावीच लागली. रात्रभर प्रवास करून आम्ही दुसऱ्या दिवशी शिर्डीला पोचलो. आम्ही आमचा रूम घेतला. रूममध्ये जातोय तर बघतो काय, आमचे गुरुबंधू हितेशभाई आधीच आडवे झालेत आणि तिकडे कुकुलसुद्धा खूप थकला होता, सोहनसुद्धा. आणि माझ्या चेहऱ्यावर फारसा एवढा थकवा जाणवत नव्हता, असं हॅपीच वाटत होतं. अरे दिंडी चालली वाजे टाळ मृदुंग, दिंडी चालली वाजे टाळ मृदुंग. अरे विठ्ठलाच्या झेंड्याचा भगवाच रंग, विठ्ठलाच्या झेंड्याचा भगवाच रंग. तरी मंडळींनो, तुकाराम महाराज काय सांगतात, ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायन आवडी, ह्याची माझी सर्व जोडी. न लागे मुक्ती संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, तुका म्हणे. जय साईनाथ. एक वारी पंढरीच्या दारी असं म्हणत 4थ्या वर्षात पदार्पण करत ह्या दिंडीचे संस्थापक अध्यक्ष प्रवीणदादा यांना आम्ही भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच दिंडीचे प्रमुख आमचे आबा यांनी देखील ह्या दिंडीला आणि या गाडीला धूप अगरबत्ती लावून श्री गणेशा केला. आमचे मित्र विशालदादा यांनासुद्धा आम्ही शुभेच्छा दिल्या. बांदल यांनासुद्धा आम्ही भेट दिली. आणि तसाच आमचा एक छोटासा सेल्फी. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. रात्रीच्या हॉल्टला आल्यावर यांना पुन्हा आम्ही एकदा जाता जाता भेट दिली. आमचे मित्र प्रज्ञेश आहे. त्याच्यानंतर हे सर्व मंडळी वारकरी झोपलेली आहेत. शंभूंसोबत एक फोटो काढला, स्वतःचा सुद्धा सेल्फी घेतला. हे आमचे भाऊ सोहन आणि तसेच आमचे दादा आणि त्यांच्यासोबत असलेली सगळी मंडळी.